अयोध्येमधून निघाल्यानंतर भगवान राम, लक्ष्मण आणि माता सीता सगळ्यात पहिल्यांदा प्रयागराज या ठिकाणी आले. तिथेच त्यांची भेट ऋषी वाल्मिकींसोबत झाली. त्यानंतर ते चित्रकूट येथे आले मध्य प्रदेशमध्ये, जिथे त्यांना भरत हा परत अयोध्येला घेऊन जाण्यासाठी आला होता. भरतला मना करून तसेच ते भारतातल्या मध्य दंडकारण्यात पोहोचले. तिथे त्यांनी त्याच अरण्यात 10 वर्ष वनवास भोगला. तिथून ते महाराष्ट्रातल्या पंचवटीमध्ये पोहोचले. त्याच ठिकाणी रावणाने सीतेचं अपहरण केलेलं होतं. सीतेला वाचवण्यासाठी जटायूने रावणाचा पाठलाग केला. रावणासोबत लिपाक्षी कर्नाटकमध्ये युद्ध झालं. त्याच्यामध्ये जटायूचा वध करण्यात आला. तो भगवान राम सुद्धा सीतेला शोधण्यासाठी निघाले होते. ते पोहोचता पोहोचता किष्किंधा कर्नाटकमध्ये पोहोचले. याच ठिकाणी राम यांनी बालीचा वध केला आणि हनुमान सोबत वानर सेना स्थापन केली. त्याच सेनेसोबत रामजींनी दक्षिणेकडे निघाले आणि रामेश्वरमला पोहोचले. याच ठिकाणी भगवान राम यांनी युद्धापूर्वी शिवलिंगाची स्थापना केली. मग रामसेतूचं निर्माण करून त्यांनी लंकेवरती आक्रमण केलं. याच आक्रमणामध्ये श्रीराम यांनी ब्रह्मास्त्र वापरून रावणाचा वध केला आणि याच दिवशी आपण दसरा साजरा करतो. अशोक वाटिकेमधून सीतेला मातेला मुक्त करून पुष्पक विमानाने 20 दिवसांमध्ये राम अयोध्येला पोहोचले. म्हणून दसऱ्यानंतर 20 दिवसानंतर आपण दिवाळी साजरी